तर मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उष्णतेचं प्रमाण खरंच खूप वाढत आहे। तर आपण आता ह्या ऋतुमानाच्या बदलावानुसार आपल्यामध्ये काय बदल करायला हवे, आहारविहारामध्ये काय काय बदलाव करायला हवे, त्याचप्रमाणे आपण कोणत्या चांगल्या सवयी या उन्हाळ्यामध्ये स्वतःला लावून घेतल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दलच हा व्हिडिओ असणार आहे। तर स्टे ट्यून। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत आहात ना? मस्त आहात ना? तर सर्वांनी एकदम मस्त राहा, आनंदात राहा। तर मंडळी, खूप जास्त उन्हाळा आता वाढलेला आहे। तर जसजसं ऋतुमानामध्ये बदल होतो, आपल्याला आपल्याही लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करणं अतिशय महत्त्वाचं असतं। आता नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर जे काही बदलाव होतात वातावरणामध्ये, त्या वातावरणातल्या बदलावांचा आपल्या आयुष्यात आणि आपल्या तब्येतीवरही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या परिणाम होत असतो। आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट आपल्याला आपल्या आहारामध्ये चेंज करायला हवी, ती म्हणजे आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं। जितकं पाणी जास्त पिता येईल तेवढं जास्त पाणी आपल्याला प्यायला हवं, कारण आपलं जे शरीर आहे ते आपल्याला जास्तीत जास्त हायड्रेट असणं ह्या दिवसांमध्ये फार महत्त्वाचं असतं। म्हणजे कंपेअर टू रेनी सीझन आणि हिवाळा, म्हणजे पावसाळा आणि हिवाळा, ह्या दोन्ही सीझनमध्ये आपल्याला जेवढं बॉडीला पाणी गरजेचं असतं त्यापेक्षा 3 ते 4 पट जास्त पाणी आपण ह्या उन्हाळ्यामध्ये आपण इंटेक करायला हवं। तर तुम्ही असं करू शकता की तुम्ही दर तासाला एक ग्लास पाणी पिऊ शकता। म्हणजे आपल्या कधी कधी लक्षात नाही राहत की पाणी प्यायचं आहे वगैरे, तर आपण असं एक कॅल्क्युलेशन करू शकतो की दर 1 तासाला 1 ग्लास पाणी मला प्यायचंच आहे, काही झालं तरी 1 ग्लास पाणी प्यायचं आहे। तर त्यामुळे आपलं शरीर हायड्रेट राहायला खूप जास्त मदत होते। तर उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे, पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे आपल्या शरीरामध्ये। यामुळे असं होईल ना, आपल्या शरीरातली उष्णता कमी व्हायला फार जास्त मदत होईल आणि पोट साफ व्हायला सुद्धा मदत होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये शहाळ्याचं पाणी घेऊ शकतात, कोकम सरबत घेऊ शकतात, मध आणि लिंबूचा ज्यूस घेऊ शकतात, लिंबू सरबत घेऊ शकता, तुम्ही आवळ्याचं सरबत घेऊ शकता। त्याचप्रमाणे तुम्ही रोज ते सब्जा जो असतो, म्हणजे ते काय म्हणतात त्याला, चिया सीड्स, सब्जाचं पाणी सुद्धा तुम्ही रोजच्या तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता। मग तुम्ही ते सकाळी किंवा दुपारी किंवा ज्या वेळेला तुम्हाला व्यवस्थित वाटेल, पिण्यायोग्य वाटेल त्यावेळेला तुम्ही करू शकता। किंवा ओव्हरनाईट तुम्ही पाण्यामध्ये सब्जा भिजत टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्ही ते पाणी अनशापोटी घेऊ शकता। त्यामुळे शरीरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडावा निर्माण व्हायला मदत होते। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडीशी खडीसाखर टाकली तर अजून थंडावा आपल्या शरीराला मिळू शकतो। त्यानंतर व्हिटॅमिन सी असणारे जे पदार्थ आहेत ते आपण जास्त इंटेक करू शकतो समर सीझनमध्ये। फॉर एक्झाम्पल तुम्ही संत्री घेऊ शकता, संत्रीचा ज्यूस, संत्री, मोसंबी, त्यानंतर लिंबू सरबत पिऊ शकता। तर व्हिटॅमिन सीमुळे काय होतं, आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि व्हिटॅमिन सी खूप छान सोर्स आहे, आपल्या बॉडीसाठी फार इम्पॉर्टंट आहे। तर व्हिटॅमिन सीचा सोर्स असणारे फळं तुम्ही खाऊ शकता। ह्या सीझनमध्ये हिरव्या पालेभाज्या, जी ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतात, हिरव्या पालेभाज्या यांचं प्रमाण वाढवायचं आहे। मेथी, पालक, शेपू यासारख्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या जेवणामध्ये रोजच्या भाज्यांमध्ये करू शकता। त्याचप्रमाणे अल्टरनेटिव्स, म्हणजे समजा तुम्ही आज पालेभाजी खाली तर उद्या तुम्ही स्प्राउट्स घेऊ शकता, म्हणजे कडधान्य, मोड आलेली कडधान्यांचा समावेश तुम्ही तुमच्या जेवणामध्ये करू शकता। त्याचप्रमाणे फळभाज्या म्हणजे कोबी, फ्लावर यासारख्या फळभाज्यांचा समावेशही तुम्ही तुमच्या जेवणामध्ये रोजच्या डाएटमध्ये करू शकता। तर पुढचं आपलं महत्त्वाचं फॅक्टर असणार आहे ज्वारीची भाकरी। आता ज्वारीला मुळातच थंड मानले जाते, ज्वारी ही थंड प्रवृत्तीची असते। ज्याप्रमाणे बाजरी ही गरम प्रवृत्ती असते त्याप्रमाणे ज्वारी ही मुळातच थंड प्रवृत्तीची असते। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त झालेलं असतं, त्यामुळे आपल्याला ज्वारीची भाकरी जर आपण खाल्ली तर ती आपल्याला शरीराला थंडावा देते। तर ज्वारीची भाकरीचा समावेश तुम्ही तुमच्या जेवणामध्ये करू शकता एका वेळेला तरी, म्हणजे सकाळी समजा तुम्ही चपाती खात असाल तर संध्याकाळी तरी तुम्ही ज्वारीची भाकरी आणि भाजी घेऊ शकता तुमच्या डाएटमध्ये। आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, ते म्हणजे तुम्हाला पूर्ण उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट रोज जरी केली तरी तुम्हाला अतिशय बेनिफिशियल असणार आहे, ती म्हणजे ताक। ताक तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये रोज घ्यायचंच आहे। रात्री ताकाचं सेवन करायचं नाही आहे, स्ट्रिक्टली दुपारीच करायचं आहे। आणि ताक हे कसं तयार करायचं आहे, तर ताक तुम्हाला थोडंसं दही स्वतः घरी लावायचं आहे
आणि घरी लावलेल्या दह्यापासून तुम्ही ते ताक घरी तयार करायचं आहे। बरं, ते ताक कसं तयार करायचं आहे तर तुम्हाला 1 ते 2 चमचे फक्त ताक घ्यायचे आणि ग्लासभर पाणी घ्यायचं आहे। म्हणजे साधारण एवढा ग्लास तुम्ही पाणी घेऊ शकता आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं हवं तर तुम्ही काळं मीठ किंवा सेंधव मीठ सुद्धा टाकू शकता। आणि मग तुम्हाला समजा जिरेपूड वगैरे काही तुम्हाला जे काही ताकाचा मसाला वगैरे टाकायचा असेल तोही तुम्ही टाकू शकता आणि ते ताक तुम्ही स्वतः तयार करायचं आहे आणि तेच ताक तुम्ही घ्यायचं आहे। रेडीमेड प्रोडक्ट्सवाले, रेडीमेड जे हवाबंद डब्यावाले कोणतेही प्रोडक्ट्स तुम्ही अजिबात तुमच्या डाएटमध्ये घ्यायचे नाही आहे, कारण ते चांगलं नसतं आपल्या शरीरासाठी, कारण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्स इन्क्लूड असतात आणि ते प्रिझर्वेटिव्स आपल्या शरीरासाठी चांगले नसतात। तर शक्य तेवढं नॅचरल, जेवढं तुम्हाला इंटेक करता येईल तेवढं नॅचरल फूड इंटेक करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला पचायलाही तेवढ्याच सोप्या पडतात। आणि होल ग्रेन जे असतात, म्हणजे ज्या गोष्टी परिपूर्ण असतात, अशा प्रकारच्या परिपूर्ण गोष्टींचा समावेश करा। होल ग्रेन जे धान्य असतात त्याचप्रमाणे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, त्यानंतर नट्स अँड सीड्स, म्हणजे तुम्ही सुका मेवा खाऊ शकता रोज काही प्रमाणामध्ये, किंवा तुम्ही त्याची बारीक पूड तयार करून दुधामध्येही तुम्ही घेऊ शकता। म्हणजे ज्या गोष्टी नॅचरल आहेत त्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये फॉलो करायच्या आहे आणि ज्या गोष्टी अननॅचरल आहे, मॉल्समध्ये वगैरे पॅकेटबंद फूड आहे, त्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत। उन्हाळ्यामध्ये ताजी फळं खाण्यावर खूप भर द्यायचा आहे। सीजनल जे फ्रूट्स असतात ते आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असतात। तर जे काही सीजनल फ्रूट्स तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये मिळतील ते सर्व खाण्याचा प्रयत्न करा। सीजनल फ्रूट्स जे आहेत ते खाण्यावर सुद्धा भर द्या। ताजी फळं खा, ताजं अन्न खा, कारण ताजं अन्न हे पचायला फार सोपं असतं आणि उन्हाळ्यामध्ये असे असते ना आपली प्रकृती की आपल्या पचनशक्ती थोडीशी मंदावलेली असते, त्यामुळे आपल्याला इझिली डायजेस्ट होतील, अचानक एकदम सहज पचन होतील असेच अन्नपदार्थ आपल्याला घ्यायचे आहे। तर ताजे अन्न खाण्यावर भर द्या, शिळे अन्न जास्त खाऊ नका आणि ताजी फ्रूट, फळं हे नक्की रोजच्या जेवणामध्ये एक तरी फळांचा समावेश तुमच्या रोजच्या डाएटमध्ये करा। आता ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यानुसार आपल्याला आपल्या जे डाएटमध्ये काही चेंजेस करायला हवे, त्यासाठी ह्या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। आता कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत, म्हणजे ह्या उन्हाळ्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत की ज्या नाही खायच्या आहेत आपल्याला, किंवा कमी त्यांचं प्रमाण कमी करायचं आहे। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉनव्हेज। तुम्हाला शाकाहारी अन्नावर जास्त भर द्यायचा आहे, शाकाहारी अन्न जास्त खायचं आहे आणि मांसाहाराचं प्रमाण कमी करायचं आहे। का तर मांसाहार हा पचण्यासाठी फार कठीण असतो, ते सहज पचवता येत नाही, ते अन्न फार जड असतो ते पचण्यासाठी। त्याचप्रमाणे मांसाहार हा अतिशय मसालेदार अन्न असतं, ते खूप मसालेदार असतं आणि तळलेलंही खूप असतं, त्यामुळे अति मसालेदार अन्न असल्यामुळे ते कमी प्रमाणात ते खायचं आहे। कारण अति मसालेदार अन्नामुळे आपल्या शरीरामध्ये जी उष्णतेचं प्रमाण आहे ते वाढतं, त्याचप्रमाणे अन्न पचन होण्यासही अडचण येते आणि जर अन्न व्यवस्थित पचलं नाही तर तेच अन्न चरबीच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये साठायला जमा होतं आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन सारखे अनेक आजार होऊ शकतात, अनेक अडचणी येऊ शकतात। तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की उन्हाळ्यामध्ये मांसाहारावर जरासं कंट्रोल करा। ज्यांना खूपच आवडतं त्यांनी खा, पण प्रमाण कमी ठेवा आणि शाकाहारावर जरा भर द्या, शाकाहारी बना। त्याचप्रमाणे काकडी, ॲव्होकाडो, दही यासारख्या गोष्टींचा तुमच्या रोजच्या जेवणामध्ये नक्की समावेश करा, यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल। उन्हाळ्यात गुलकंद एक खाल्लेला खूप चांगला समजला जातो। गुलकंद हा तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये वगैरे मिळून जाईल आणि सकाळी तुम्ही जर गरम पाण्याबरोबर 1 चमचा जर गुलकंद रोज खाल्ला तर खूपच थंडावा तुमच्या शरीराला देण्याचं काम करतो गुलकंद। तर ज्यांना जमत असेल त्यांनी नक्की गुलकंद सुद्धा ट्राय करा। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर अशा टाईपचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अजून हवे असतील तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा। काही सजेशन्स असतील तरी सुद्धा कळवा। तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुमची आणि तुमच्या कुटुंबाची नक्की काळजी घ्या। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। हॅपी समर्स।